नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज सांगू का तुम्हाला बोलले ते आज काय स्पेशल दिवस आहे. तर बघा, आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. तर हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. तिला लावलेलं आहे पीठ भिजायला आता, नक्की शिव मला परेशान करत होती. तर मग तिला आत्ताच आहे ना बाबाकडे दिलं. आणि आज तिचा बड्डे आहे ना, तर आम्ही आज करणार आहे पनीरची भाजी, जिरा राईस आणि आपल्या पोळ्या. तर इकडे बघा, मी तुम्हाला फ्रीजमधून दाखवते आईने शिवसाठी काय आणलेलं आहे. तर इकडे बघा बघा खारिया. तर बघा आईने ना शिवसाठी किती छान अशी आंबे आणलेले आहे, गावरान आंबे बघा. आणि उन्हाळा एवढा झाला आहे ना कडक, तर आमच्या बोरचं पाणीच गेलेलं आहे. आम्हाला एवढी पाण्याची टंचाई ना खूप. तर आम्हाला दर 5-6 दिवसाला टँकर घ्यावं लागतं. आणि नळाचं पाणी ना, तर ते काही 8 दिवसाला येत नाही, कधी 10 दिवसाला येतं, तर कधी 12 दिवसाला येतं. त्याचा पण फिक्स टाईम नाही आहे. तर इकडे माझी देवबत्ती झालेली तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. आणि परत एकदा माझ्या बहिणीला तुम्ही सगळेजण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, कमेंट करा लवकर लवकर. तर चला तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर माझी इकडे बघा दिवाबत्ती झालेली आहे. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आई ते बघा हरिपाठ घेत आहे, तुम्हाला दाखवते दुरून. तर आईचं त्यांचं चालू आहे हरिपाठ. आणि शिव गेलेली बाबासोबत मंडीमध्ये पनीर आणायला गेलेले आहे. तर आज आम्ही पनीरची भाजी करतोय, त्याची रेसिपी मी तुम्हाला समोर दाखवते. तर तिनं मला इकडं पीठ भिजून दिलेलं आहे. आणि आता मी करते पोळ्या, कारण की तिचा आज बड्डे आहे. तर तिला काही जास्त काही काम सांगत नाही, मी सकाळपासून जास्त काही काम सांगितलेलं नाही तिला. पण शिव परेशान करत होते, त्यामुळे मग ती मला थोडंसं मदत करू लागते. आणि मी तुम्हाला कावर सांगितलं की आमच्या इथं पाणी नाही आहे. तर पाण्याची एवढी टंचाई झाली ना खूप. तर इकडे बघा एवढे माझे भांडे पडलेले, नळाला पण बिलकुल पाणी नाही आहे बघा. नळाला पण पाणी नाही आहे. आमचं बोरचं पाणी अक्षरशः गेलेलं आहे. लेट तांब्याभरच पाणी येतं आहे बोरमध्ये, नाही तर बिलकुल येत नाही. तर चला आता मी बनवते पहिले पोळ्या, आणि नंतर तुम्हाला दाखवते आपल्या पनीरच्या भाजीची रेसिपी. तर बघा बाबा आणि शिव गेले त्यात मंडीमध्ये. तर आणलं बघा त्यांनी पावशेर पनीर आणलेलं आहे. 80 रुपये पावशेर झालेले बघा पनीर. तर मी खोळतच होते, मला एकदा तुम्हाला दाखव की बाबांनी किती छान पनीर आणलं. कांदा कापला ना तर डोळ्याच्या अंग राहायला लागली. बघा पावशेर पनीर किती 80 रुपये पावशेर झालं. आणि आता याची ना मी अशी काप करून घेणार आहे आता छोटे छोटे. इकडे बघा पहिले तिखटची इकडे तयारी करून घेतलेली. 2 मोठे मोठे कांदे कापून घेतले. आणि बघा थोडेसे काजू घेतले, टोमॅटो 2 कापून घेतले, आणि थोडंसं लसूण घेतला. आता याला आहे ना कढई तापायला ठेवली. इकडं थोडा कांदा आहे ना, थोडंसं किंचित तेल टाकायचं बघा. थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ना कांदा टाकायचा आपण कट केलेला. आणि याला थोडंसं आहे ना 1 ते 2 मिनिट थोडंसं कमी गॅसवर आहे ना थोडंसं परतून घ्यायचं. परतून म्हणजे असं आपण वाफून कसं घेतो तसं थोडंसं वाफून घ्यायचं याला. पर्यंत मी इकडे बघायचे काप करून घेते. तर ते छान असे काप करून घेते मी, मग दाखवते. छोटे छोटे पीस करते बघा. आपण तसेच हे सगळ्याचे कट करून घेणार आहे. तर इकडे कांदा पण बघा थोडासा लालसर नाही झाला, अजून गोल्डन करून घेते त्याला.
आज मी नवीन पद्धतीने तयार करून बघते भाजी आणि कशी झाली हे तुम्हाला मी समोर सांगेलच. जास्त असे मोठे मोठे नाही करत आहे मी, छोटे छोटेच करते आहे कारण ते छान लागतं छोटे छोटे केल्यावर. आम्हाला तसेच आवडतात छोटे छोटे. पनीर पण खूप सॉफ्ट आहे. मी पण घेऊन घेते आता थोडं येतं. पनीरचीच भाजी, पनीर तर मग पाहिजेच त्याच्यामध्ये. आता मग खोया पनीर होऊन जातं ते, त्याच्यामध्ये पनीरच नाही. तर सगळे बघा असे कापून घेतले मी जे छान असे. आणि थोडासा कांदा आहे ना आपल्याला गोल्डन करून घ्यायचा आहे. बघा दिसतोय तुम्हाला थोडासा. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा आता आपल्याला. आणि थोडासा फुल गॅस करून घ्यायचा. सगळे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आपल्याला. टोमॅटोमध्ये जेव्हा आपण लसूण आणि काजू टाकणार आहोत. तर बघा असे घेतले मी करून हे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण आणि काजू टाकून हे पण थोडंसं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. तर बघा इकडे मी ना तर कढईतून काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आता बघा तेल. तर आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये पनीर आहे ना मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये. आणि ते तेल कडक होईपर्यंत मी ना लगेच हे मिक्सरमध्ये काढून घेते याला बारीक. तर बघा इकडं तेल आपण गरम करायला ठेवलं होतं आणि लगेच आहे ना मी इकडं काढून घेतलं आहे मिक्सरमध्ये. बघा असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि तेल गरम होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी शिवसाठी काय खरेदी केलेली काल. तर बघा टंटन. तर शिव बघा बार्बीची टोपी घेतलेली मी, बार्बीची. छान आहे का? तर मला खूप आवडली होती म्हणून मी एक शिवसाठी घेतली. पण तिला घातली ना ती लगेच काढून घेते अशी, डोक्यात टाकली लगेच काढून घेते अशी. आणि किचनसाठी पण आणलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते. किचनसाठी काही साहित्य आणलेलं आहे. तर बघा माझा ना हा चिमटा आहे ना तर पहिला खूप छोटा होता ना तर त्याने मला पापडच काढता येत नव्हते. तर त्यामुळे मी आता नाही झाले असा मोठा चिमटा घेऊन आली बघा पापड काढायला. आणि आता उन्हाळ्यामध्ये पापडाचं सीझन चालू होतं तर त्यामुळे आमच्याकडे लाटणेच नव्हते राहिले. तर एक लाट नव्हतं फक्त. तर त्यांनी पण एवढे व्यवस्थित ते पापड जमत होते यावर्षी माझ्या लक्षात आलं. त्यामुळे ना मी त्यावेळेस 2 घेऊन आले बघा. आणि आणले बघा हे आणलंय. आणि मस्त असं मिक्स करण्यासाठी बेसन पीठ वगैरे करण्यासाठी मिक्स वगैरे करून घेण्यासाठी कोशिंबीर करण्यासाठी असं यूज करता येते. तर मला एवढ्या वस्तू नव्हत्या, बाकी सगळ्या वस्तू माझ्याकडे पण एवढ्याच नव्हत्या. त्यामुळे मी यावेळेस मी खरेदी केल्या. तर चला आपलं तेल इकडे तापलेलं आहे. गप्पाच्या नादात ते जास्त जळून जायचं नाही. तर आता आपण एक पनीरचं हे टाकून मस्त असं त्याला फ्राय करून घेणार आहे. तर 1-2 अशी टाकून आपल्याला थोडंसं 2-3 पद्धतीने पनीरची भाजी केली जाते. आता मी तुम्हाला दाखवते एखाद्या वेळेस दुसऱ्या पद्धतीने दाखवेल. आज आपण या पद्धतीने करून बघतोय. आणि मी प्रत्येक भाजी ना तर एकाच पद्धतीने करत नाही, वेगवेगळ्या पद्धतीने करून बघते. आणि ज्याची मला टेस्ट चांगली वाटेल ना तर तेच पद्धतीने मग मी कायम करत असते. म्हणजे पाहुणे वगैरे आले किंवा आपल्याला काही कार्यक्रम वगैरे असला त्या पद्धतीने मग मी बनवत असते. तर अशाच नवीन पद्धतीने मी करून बघते घरच्या घरी. थोडासा टाईम लागतो पण मग नवीन काहीतरी शिकायला भेटतं आणि छान पण लागते मग भाजीची टेस्ट. थोडीशी जास्त जळलेलं बघा, थोडंसं जास्त जळ झालं तेल जास्त कमी. शिव कोण आलं पप्पा का बाबा?
बघा अशी फ्राय करून घेतलेले मी पनीर इकडे बघा तुम्ही. आणि इकडे तेल गरम करायला ठेवलंय परत. आता आपण लगेच भाजी टाकून घेणार आहोत. तर आता हे ना पहिले दिवस टाकून देऊ. ना मच्छर येते म्हणून सगळ्या खिडक्या वगैरे बंद करून घेतल्या आणि फॅन पण बंद होता बघा. तर एवढं असं दुपण झालं तर डोळ्याची नुसती अंगार व्हायला लागली ती. त्यामुळे पहिले ना तर फॅन चालू करून दिला आणि थोडीशी ना ते दुपण वगैरे बाहेर काढून दिलं आणि खिडक्या वगैरे काही उघडले नाही कारण की मच्छर खूप येतं म्हणून. इकडे तेल गरम झालं होतं ना तर त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला मसाला टाकला बघा. आणि छान असा हा आहे ना तर मस्त असं मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाका. तुम्ही याच्यामध्ये ना तर अद्रक घालू शकता. माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी स्किप केली. अद्रक टाकली की अजून छान लागते भाजी. थोडंसं इकडे बघा 1 चमचा मी पनीर मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये बघा अर्धा चमचा टाकते घरी जळलेली लाल मिरची आणि आपण थोडंसं परवीन. जास्त तिखट नाही बनवायची आम्हाला भाजी त्यामुळे थोडं तर याला थोडंसं ना आपण शिजून घेऊ. तेल टाकून पहिले ना थोडंसं तेल कमी झालं होतं माझ्याकडून त्यामुळे थोडंसं टाकलं बघा त्याच्यामध्ये मी तेल. कशी ती ग पहिलीकडे ना थोडंसं. शिव म्हणती की तुला स्वयंपाक बनवू लागते. हां ती अशीच मध्ये करू लागते. तर अशी उभं राहते. आता नंतर थोडीशी मोठी येईल तर लगेच किचन वाटा लगे मग मी करते म्हणून लगे खाली बसा. आणि तिला आत्ताच्या ना तर माझ्या मावशीने आमच्या भाडेकरू आहे ना तर त्यांनी बघा शिवांशीला किती छान केळी आणून दिली. इकडे बघा पिकलेल्या केळी घरच्या केळी त्यांच्या आणि त्यांनी अशा पिकू घातलेल्या आहे केळी. तर बघा गोड आहे अशा. हा क्रिशा खातोय इकडं दाखव ग. अगं बाई भांडे काबर काढतीये राहते ना बेटा. तू केळी खा केळी खा बरं. शिव केळी खा ना बाई. तर आजपासूनच आम्ही तिला केळी द्यायला चालू केली. म्हणजे थोडीशी देते आज त्याच्यामुळे असे नाटक करते. दादा देऊ दादा दे तुला दादा. मला खूप केळी आवडते माहिती का तुला. अगं मला खूप केळी माशीला एकदा पद येऊन दाखवायला. पदी मला इथे पदी शिवपदी लक्षात शिव मला बघ बाई एक पद आहे ना. आता नाटके कर राहिली. माझी पदी माशी देते का मला दी शिव. खातच नाही काहीच. खायचं लय जीवार येईल. जायचं जरा ते खायला लागेल. इकडे ना 4-5 काजू टाकते याच्यामध्ये आणि आपण फ्राय करून घेतलेले पनीर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. इकडे
कुकरमध्ये बघा भात लावलेला आहे, जिरा राईस बघा किती फुलका फुलका जिरा राईस झालेला आहे. आणि आता हे ना थोडंसं असं मिक्स करून घेते ना, तोपर्यंत इकडे थोडंसं कोमट पाणी करून घेते. अप्रतिम दिसतीये भाजी, अप्रतिम. आमच्या घरी ना तर कायम इतकाच दांगडू आणि आवाज वगैरे असतो, पण मी कसं आहे माहिती आहे का, यांना ना हॉलमध्ये बसायला लावते आणि त्या हॉलमध्ये त्यांच्या गप्पा वगैरे चालू राहतात, त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये जास्त त्यांचा काही आवाज येत नाही. पण आज आहे ना हे दोघं ऐकतच नव्हते. हा एक क्रिशू आणि ही आपली शिव. तर यांना आज किचनमध्येच माझ्यासोबत बसायचं होतं, त्यामुळे त्यांची इकडे बघा अशा मस्त चालू आहे. आणि माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांचाच पूर्ण जास्त धिंगाणा आहे. तर इकडे माझं गरम पाणी झालेलं आहे. आता जेवढं आपल्याला लागतं आहे ना तेवढंच टाकते बघा. आणि याच्यामध्ये ना तर कस्तुरी मेथी वापरायची, छान लागते कस्तुरी मेथी. तर माझी संपले त्यामुळे मी ना थोडा हरा धनिया वापरते, थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये. ॲडजस्टमेंट करतो आम्ही. किती सुरेख कलर आलेला आहे, तुम्हाला दाखवते. चला 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 चला. तर बघा बघा किती छान अशी तरी पण आलेली. आणि कलर तर बघा सेम हॉटेलसारखा आला आहे. अजून आता ही शिजेल तर थोडी घट्ट होऊन जाईल. तर अजून समोर व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ इथे स्किप करू नका तुम्ही. तर झालेली आपली भाजी. आणि शिवच्या पप्पाने बघा छान असा केक आणलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. इकडे बघा. तर बघा इकडे आपली पनीरची भाजी झालेली आहे. आणि इकडे मी केलेलं आहे बघा ताट. आणि शिवच्या पप्पाने बघा किती छान असा केक आणलेला आहे. तर आता आम्ही पहिले ना केक वगैरे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहे. तर बघा किती छान आणला आहे केक. आणि याच्यावर लिहिलेलं आहे बघा मुन्नू. तर तिचं नाव आहे ना योगिता आहे ना, आम्ही तिला आहे ना घरी मुन्नू म्हणून आवाज देत असतो बघा. तर तिचं टोपण नाव मुन्नू आहे. तर छान असा केक आणलेला आहे. तर चला आता तुम्हाला समोर दाखवते. आणि शिव बघा कशी बिचारी एकटी एकटी खेळती. इकडं शिव बाळा, मासीचा बड्डे. हां सकाळी सकाळीच उठून हॅपी बड्डे केलं शिवनी, तेव्हा तिच्या माशीकडेच बघते अजून पण. किती तिला गोड स्माईल देते बघा. चल आता आपण मावशीचा केक कट करू. हां चल बेटा चल. फोटो घ्या. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. मला शिवण्याला आला नंबर आता बड्डेला बसासाठी सगळ्याच्या मांडीवर. याला तर येच नाही आहे. माती हे वाटते. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे म्हणते. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. मम्मी काय करते? शिव शिव. ए बाय बाय बाय. इकडे बाय इकडे बाय. इकडे शिव. इकडे बाय इकडे बाय. तोडून द्या ना. इकडे बघा खालची बघा. खालची चटका. ते बाजूला चालतं. ती पोर. अरे ना. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Munnu. Happy birthday to you. Hello, happy birthday. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हां शिव काय म्हणतो बघा. हा केला.
ए, तिला पण खाऊ घाला. तिला पण घाल ना तिच्याकडे राहत. शिव यांच्याकडे बघा. लगेच दादा आला त्याला उचलायला. इकडे. हे नाही, हा राहू का. इकडे पहा, इकडे. तर हे असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन आहे बघा. काही आमच्या डेकोरेशन वगैरे करणं नाही झालं. पहिली वेळेस आमच्या घरी आली होती त्यामुळे आम्ही छोटासा केक आणला आणि मस्त असं तिचा बड्डे सेलिब्रेट केला. हा आता मी राहिली. हा जरा चला 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 मावशी केक खाऊ घाला. केक खायला ए श्रेयस थांब ना. श्रेयस, थांब ना, एक मिनिट बघा. केक घेऊन जा ना. एक मिनिट. एक मिनिट. तुम्ही दोघं काढा, दोघं काढा. काय शिव? हे काढू का? हे श्रेयस चालू दे. असंच राहू दे इकडे, हा. नको तू नको बोलू. काय नाही, तू बोलत आहे पाहिजे. Happy birthday to you. हा, कर काय, काय. हा, कर ना, हा, कर. अरे, हा, कर मला आता काय ना. तुला आवडतो केक? तिला प्लेट दे खाली. चल श्रेयस, तू घाल आता. जेवण पण करतात. तिला जा, तिला. घाल तू तिला. घे कॅडबरी घे. एक रेषेतील खाऊ घाला. चल तू एकटाच खाऊ राहिला, तिला खाऊ घाल ना. तिच्या अन्नप्राशन काय मला बी तू बाजू बसू दे. हा ते त्याचं अन्नप्राशन करत होता. दीदी खाऊ घाल तुला नाही. राहील उभं राह, उभं राह पलंगावर उभं राह. उभा राहा. हा तिला खाऊ घाल. दीदीच बड्डे ना. हा ये पुढं. हा तिथं तोंडाला लाव ना दीदीच्या. तू बसून घे श्रेयस तिजवळ. तर अशा छोट्या पद्धतीने आम्ही शिवच्या मावशीचा आणि माझ्या बहिणीचा बड्डे सेलिब्रेट केला. तर तुम्हाला हा बड्डे कसा वाटला सेलिब्रेट केलेला कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आता